हा मंदिरातील भाग जो आहे याच्याविषयी हा मित्र सांगेल माझा. सांग राजे, सांगा. तर आपण हा बघतोय की जसं एकदम व्यवस्थिशीर घुमट दिसाने याच्यामध्ये हा पूर्ण आवाज आपला अतिशय जे आपण गोष्ट भाग दिसतो. हां. हे जे आहे हा पोर्शन दिसतो आणि आतमध्ये जर गेलं तर तुम्हाला महादेवाची मूर्ती आणि आतमध्ये जे आहे महादेवाची मूर्ती आहे. जाऊ शकता आपण आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये. अरे पहिले उजेड नाही एवढंच नाही. आणि हे आतमध्ये जे आहे इथे हे आहे महादेवाचं मंदिर. इथे पिंड आहे. हेच आपलं दुर्गेश्वर रायगड येथील जगदीश्वराचे दुर्गेश्वर रायगड दुर्गेश्वर रायगडावरील हेच जगदीश्वराचं मंदिर आहे. तर एकंदरीत हा आपण रायगडावरील दुर्गेश्वराचं मंदिर पाहत आहोत. पूर्वैरुकमेव बंधना मृत्युर्मोक्षे आणि याला दरवाजे दिलेले आहेत. आणि या दरवाज्याने बाहेर जाऊ. आणि हा बाहेरचा परिसर आणि हे वरचं जो मस्जिदीसारखं जो बांधलेला आहे आहोत सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर याच्याविषयी सांगा राजे. तर हिरोजी इंदुलकरांबद्दल सांगायचं झालं तर हा जो आपला प्रचंड रायगड आहे तो त्यांनी बांधला. आणि जेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की रायगड हा तुम्ही एवढा प्रचंड बांधलाय म्हणजे तुम्हाला त्याबद्दल मी काय देऊ, तर त्यांनी फक्त एकच मागणी केली. म्हणजे आपण उदाहरण करू शकतो की कसे मावळे हे महाराजांशी एकनिष्ठ होते. त्यांनी एवढंच सांगितलं की महाराज तुम्ही जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराला जासाल तर तेव्हा माझे फक्त तिथं माझं एका विटेवर फक्त नाव असू द्या, म्हणजे ज्याचं की जेव्हा तुम्ही जासाल तुमच्या चरणाची धूळ त्यावर लागेल आणि माझा जो जीवन आहे ते धन्य होईल. आणि त्यांच्या आग्रहास्तव महाराजांनी ते जे आहे धन्यवाद. आणि आता तर तुम्हाला हे जगदीश्वराचं मंदिर कसं वाटलं आणि याच्याविषयी तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून कळवा. लक्ष्मण टॉक्समध्ये धन्यवाद.